म्हणे आचार्य होणं सोपं आहे. जरा गृहस्थ बनून लग्न करा आणि मुलं बाळं सांभाळा आणि मग अध्यात्माच्या मार्गावर चालून दाखवा, तेव्हा खरी परीक्षा होईल. बघा, तुम्ही जे बोलताय ते करायला मला फक्त एक बेहोशीची रात्र लागेल, पण मी जे करत आहे ते करायला तुम्हाला प्रकाशाने भरलेला एक पूर्ण जन्म लागेल, 100 वर्ष. आता सांगा, खरंच सोपं काय आहे? म्हणतात की आचार्य होणं सोपं आहे, खरी अडचण म्हणजे लग्न करून मुलं बाळं वाढवणं. अरे, तुम्ही जे केलंय ते तर एखादा वेडा माणूसही करू शकतो, जनावरही करू शकतात. माझ्यासाठी खूपच सोपं आहे हे, फक्त सिद्ध करायचंय ना. पण मी इतका वेडा नाही की उगाच काही सिद्ध करायला जाईल. पण जर मला सिद्ध करायचंच असेल तर काय करावं लागेल? काहीच नाही. कुठून तरी इंजेक्शन मागवायचं, टोचून घ्यायचं, फेरे घ्यायचे आणि लगेच सुहागरात झाली की झालंच काम. झटक्यात संपूर्ण कुटुंब तयार. काय विशेष केलं त्यात? आणि ज्याला तुम्ही म्हणता तुमचं पवित्र कुटुंब, ते कुठून आलं? तुम्ही काय विचार केला होता? किती जागरूकता होती तुमच्यात? प्रेमात किती उत्कटता होती? कोणत्या करुणेतून ही मुलं बाळं आली? सगळंच बेहोशीतून झालेलं. आता हे सगळं माझ्यासाठी कठीण का आहे सांगू? कारण हा प्रकार एकदा झाला की माघार नाही, इरिव्हर्सिबल आहे ते. नाहीतर मीही करून दाखवलं असतं. एवढं सोपं आहे जे तुम्ही केलं ते. आता मी जे केलंय ते करून दाखवा. आचार्य होणं सोपं वाटत असेल तर या बना आचार्य. एका माणसाला तरी समजावून दाखवा जे मी समजावत आहे ते. आचार्य होणं म्हणजे काय? फक्त नावापुढे लिहिलं की झालात का आचार्य? आयुष्य बदलावी लागतात.